पण 15 दिवसापूर्वी इथे एक माल आला आणि 50 कोटीला विकला गेला तुमचा खासदार. आता 10वं 12वं टाकू करू आणि पुढल्या कामाला मोकळे हो. फार दुःख करत बसायचं नाही. एकनिष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही सभा सुरू आहे. इथे शेतकऱ्यांचा माल येतो, विकला जातो, त्याला काय फार भाव मिळत नाही. पण 15 दिवसापूर्वी इथे एक माल आला आणि 50 कोटीला विकला गेला तुमचा खासदार. आता खासदार गेले म्हणजे गेले. आता आपल्यासाठी ते गेले. आता त्या दुखवट्याला आपण आलेलो आहोत. आता 10वं 12वं टाकू करू आणि पुढल्या कामाला मोकळे हो. फार दुःख करत बसायचं नाही. गाडा पाडा आणि शेवटी भगवा झेंडा फडकवा. $50 कोटी भाव झाला त्याचा. 50 कोटी. खरं म्हणजे या बाजारात त्याला कोणी 500 रुपयाला घेतलं नसतं. तो शिवसेनेमध्ये आला, त्याला माननीय उद्धव साहेबांनी खासदार केला, त्याच्या खांद्यावर भगवी शाल टाकली आणि म्हणून त्याची किंमत 50 कोटी झाली. उद्याच्या निवडणुकीत 5 रुपये पण त्याची किंमत राहणार नाही. अशा पद्धतीनं ही निवडणूक होणार आहे. मला आश्चर्य वाटतं, उद्धव साहेब विकास निधीसाठी गेले. विकास निधी, मला माझ्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. अरे कसला विकास करणार तुम्ही? 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी या देशाचा विकास करू शकला नाही. त्या नरेंद्र मोदींच्या वाराणसीमध्ये जाऊन बघा. रस्ते नाहीत, पाणी नाहीत, पूल नाहीत. ज्या मोदीचे बूट चाटायला आपण गेला तो देशाचा विकास करू शकला नाही. तुम्ही काय विकास करणार आहात? आणि कोणाकडे गेले? तर ज्याने राम लूट केली, राम मंदिराच्या दान पेटीतले 2000 कोटी रुपये ज्या मोदीच्या लोकांनी चोरले, त्या मोदींचे बूट चाटायला हे गेले. तर देशमुखला जाऊन सांगा, ही शिवसेना आहे आणि शिवसेना कधी संपत नसते. ठाकरे कधी संपत नसतात. ते पुन्हा पुन्हा राखेतून उभे राहतात आणि या महाराष्ट्रावरती आपली पकड मजबूत ठेवतात. अरे तुम्ही मशालीच्या चिन्हावर निवडून आलात म्हणजे ही मतं लोकांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना दिली. तुम्हाला गद्दारी करायची आहे तर राजीनामा द्या, पुन्हा निवडणुकीला उभे राहा आणि मग तुम्हाला कळेल या यवतमाळ वाशिमची जनता गद्दारांबरोबर आहे की निष्ठावंतांबरोबर आहे. पण एकनिष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. आम्ही सगळे एकनिष्ठ आहोत आणि हा एकनिष्ठांचा सागर महासागर लाटा या गद्दारांना तडाखे देऊन तुडवल्याशिवाय राहणार नाही.